साथ तुमची बातमी आमची। पुण्यात सीबीआय अधिकारी बोलत असल्याचं सांगत पुण्यात तरुणाची 42 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। बँक खाते व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी लाखो रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आलंय। पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरातील तरुणाला सायबर चोरट्यांचा गंडा घातलाय। तरुणावर सीबीआयचे 50 खटले दाखल असल्याची बतावणी केली। 23 वर्षीय तरुणाने या संदर्भात बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। यावरून संबंधित स्काइप वापरणाऱ्या मोबाईल क्रमांकधारक आणि इतर बँक खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा सगळा प्रकार मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडल्याची माहिती मिळते आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवर स्काइप ॲप्लिकेशन वापरतात। या स्काइप ॲपवर त्यांना 2 सप्टेंबर 2024 रोजी एकानं संपर्क करून आपण दिल्ली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय मधून बोलत असल्याचं सायबर चोरट्यांनी भासवलं। या चोरट्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर दिल्लीत अनेक खटले दाखल असल्याची धमकी दिली। तसेच सीबीआय अधिकारी तुमचा शोध घेत असल्याची बतावणी केली। यावर न थांबता या सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा आधार कार्ड नंबर विचारून त्यांचा आधार कार्डच्या नावावर 50 खटले असल्याचं सांगितलं। यावर फिर्यादी यांनी माझ्यावर कुठलेही खटले नसल्याचं सांगितल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याची शहानिशा करण्यासाठी फिर्यादी यांना बँक खात्याचे नंबर देण्यास सांगितले। बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना बँकेतील रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी सांगितली। सीबीआय अधिकारी बोलत असल्याचं वाटून फिर्यादी यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर 42,95,637 रुपये ट्रान्सफर केले। बँक खात्यातील सर्व रक्कम गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी स्काइप धारकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले नाही। बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।